मंडळी, खानदेशातलं राजकारण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन नावांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। एकेकाळी एकाच पक्षात राहिलेल्या या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सध्या प्रचंड वाढलाय। कधी स्थानिक निवडणुका तर कधी इतर कुठल्याही मुद्द्यांवरून या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसतात। या दोन्ही नेते एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना जुन्या गोष्टींची आठवण करून देत डिवचलेला आहे। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती एकनाथ खडसेंनी एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला। विशेष म्हणजे त्या महिला अधिकाऱ्याचं नाव सुद्धा खडसेंनी आपल्याला माहित असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। आता एकनाथ खडसेंनी त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय, ज्या महिला अधिकाऱ्याबद्दल खडसे बोलत आहेत त्या महिला अधिकाऱ्या नेमका कोण आहेत, आता हा वाद समोर येण्याचं नेमकं कारण काय, खडसे महाजन वाद कसा राहिलाय, या सगळ्याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बरी। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी खडसे महाजन वाद काही नवा नाहीये, पण आज जो आरोप खडसेंनी महाजन यांच्यावरती केलाय तो मात्र नवीन आहे। एकनाथ खडसेंनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा आशयाची एक क्लिप प्रकाशित केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गिरीश महाजन यांचं एका IAS महिला अधिकाऱ्यासोबत संबंध होते। त्या महिलेचं नाव देखील मला माहिती आहे, मात्र ते नाव सांगणं उचित होणार नाही। पण ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतलं होतं। अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना सांगितलं की तुमचं एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितलं की नाही, माझं कामानिमित्त बऱ्याचशा अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असतं, पण शहांनी त्यांना सांगितलं की तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत। रात्री 1:30 वाजेनंतर तुझे 100 कॉल्स त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत। तुझा एवढ्या रात्री बोलायचा संबंध काय, CDR खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केलेले आहेत, असं एकनाथ खडसेंनी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। आता सगळ्या प्रकरणी एकनाथ खडसे लवकरच अमित शहांना भेटून याबद्दल विचारणा सुद्धा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आता एकनाथ खडसेंच्या या गौप्यस्फोटानंतर महाजन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। गिरीश महाजन म्हणतात की कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काहीच जमत नाही। त्यांची अवस्था इतकी वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवरती जाऊ शकत नाही। मला बोलायचं असेल तर निघणं मुश्किल होईल। त्यांचं सगळं संपलेलं आहे, त्यांचं दुकान बंद झालेलं आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात। महाराष्ट्राला माहित आहे की मी काय आहे, ते नेहमी म्हणतात पुरावे आहेत, CD आहेत। मी वारंवार त्यांना आव्हान दिलं, माझ्या मागे ED लावा। त्यांचे जावई 3 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले होते, त्यांच्या पत्नीला मात्र माहिती आहे म्हणून आम्ही जाऊ दिलं। त्यांच्याबद्दल लवचिकता घेतली, विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं। स्वतः नंबर 1 चे महाचोर आहेत, त्यांचे सगळे धंदे लोकांना माहित आहेत। मी जर त्यांच्याबद्दल एका गोष्टीची वाच्यता केली तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील। ते ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत, बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावं, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं, जे सत्य असेल ते बोला, मात्र काही नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या। वारंवार ते म्हणतात माझ्याकडे हे आहे ते आहे, मात्र कशासाठी, ते लोकांची दिशाभूल करतात। त्यांनी जे असेल ते सांगावं, पण मी जर काही सांगितलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील। मी त्यांच्याप्रमाणे खालच्या पातळीवरती जाऊ शकत नाही, मला कमरेखालची भाषा शोभत नाही। मी 7 वेळा आमदार आहे, मंत्री आहे, त्यामुळे हे बघून त्यांची जळफळाट होत आहे। त्यांचं खूप वाईट दिवस सुरू आहेत, हे सर्व बघून त्यांची जळफळाट होतीये आणि त्यामुळेच ते वाटेल ते बेभान स्टेटमेंट करत आहेत। मला वाटतं त्यांच्याकडे एक जरी पुरावा असेल तर त्यांनी तो द्यावा, बडबड करू नये। गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा ते करतात, काही सिद्ध करता येत नाही, काहीतरी चरित्रहरण करायचं, याशिवाय दुसरं त्यांच्याकडे काहीही उरलेलं नाहीये। त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल। अमित शहा यांना काय पुरावा दाखवता, लोकांना दाखवा। यांना दिलं, त्यांना दिलं, माझ्या मोबाईलमध्ये होतं, डिलीट झालं, मोबाईल हरवला, हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का? माझं आव्हान आहे, त्यांनी एक पुरावा दाखवावा, माझा अंत बघू नका। मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करतील। घरातीलच गोष्ट आहे, पण मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, अशा शब्दामध्ये गिरीश महाजन यांनी खडसेंवरती पलटवार केलेला आहे। हे झालं आत्ताच। 2 वर्षांपूर्वी सुद्धा खडसेंनी महाजन यांच्यावरती अगदी असाच आरोप केलेला होता। यामध्ये मे 2023 मध्ये
शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावरती जामनेरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं। या आंदोलनात सुद्धा एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावरती टीका केलेली होती। काही वर्षांपूर्वी फरदापूरच्या विश्रामगृहामध्ये एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलेलं होतं। माझी चूक झाली, मी त्यावेळेस त्यांना सोडलं, मी तिथे पोहोचलो म्हणून वाचले, पोलिसांना अटक करून दिली असती तर आज मी फायद्यात राहिलो असतो, असं एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावरती टीका करताना म्हणाले होते। मी कुणाला पकडलं नाही, चार भिंतीच्या आत कुणाशी तासनतास गप्पा मारत नाही, रेल्वे प्रवासात एसी फर्स्ट क्लासच्या बोगीत कुणाला घेऊन सोबत प्रवास करत नाही, असंही एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यावरती टीका करताना म्हणाले होते। सोबतच गिरीश महाजन यांनी माझ्या मागे सर्व यंत्रणा लावली, ईडी चौकशी लावली, सीबीआय चौकशी सुरू केली आणि उलट मला विचारतात की माझ्या मागे मकोका का लावला, तुम्ही माझ्या मागे ईडी लावली म्हणून तुमच्या मागे मी मकोका लावला, असं विधान सुद्धा एकनाथ खडसेंनी त्यावेळी केलेलं होतं। हे झालं खडसे महाजन यांच्यातील परस्परांविरोधातील आरोप प्रत्यारोप। पण काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंच्या मुलाने स्वतः जीवन संपवलं का, त्यांची हत्या झाली, यावरून सुद्धा गिरीश महाजनांनी खडसेंवरती टीका केलेली होती। एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना खडसेंच्या मुलानं जीवन संपवलं होतं की त्यांचा खून झालेला होता याचा तपास केला पाहिजे, मला जास्त बोलायला लावू नका, त्यांच्यामध्येच एकनाथ खडसेंचं भलं आहे, खरं तर मला याबाबत बोलायचं नाहीये, पण आपल्या मुलाचं नेमकं काय झालं याचं उत्तर एकनाथ खडसेंनी द्यावं, असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं होतं। आता महाजन यांच्या आधी खडसेंनी टीका करताना बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाहीये असं वक्तव्य केलेलं होतं, त्यावरती मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाहीये, मला 2 मुली आहेत, हे मात्र माझं सुदैव आहे, असं म्हणत एकनाथ खडसेंना मुलगा होता, त्यांचं काय झालं याचं उत्तर खडसेंनी द्यावं, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते। मंडळी, राज्याच्या राजकारणाला खडसे महाजन वाद हा काही नवीन नसला तरी सुद्धा ज्या प्रकारे नेते एकमेकांवरती चिखलफेक करतात त्यामध्ये महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रश्न मात्र बाजूला पडतात। याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।